होतो. आज सकाळच्या समय आपण प्रभूच्या वचनामध्ये जात असताना सर्वांना परिचित असा तो भाग आहे. बऱ्याचदा आपण त्या विषयावरती वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेला आहे आणि पुन्हा एकदा आज सकाळी देव बाप्पाने मला ज्यावेळेस मी विचार करत होतो, त्यावेळेस मला पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन केलं आणि या विषयामधून बोलण्यासाठी मला देवाने नक्कीच सामर्थ्य दिलं. आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या जगामध्ये आला आणि त्याचं जे कार्य त्यांनी चालू केलं, त्या सर्व कार्यामध्ये आपण जाणार नाहीये. परंतु प्रभू या ठिकाणी शोमरोन आणि गालील ह्या भागामधून तो जात होता आणि तो वर यरुशलेमेकडे तो जात होता आणि तो जात असताना तो वेगवेगळ्या गावांमधून त्या ठिकाणावरून गेला आणि प्रत्येक गावातून जात असताना त्या ठिकाणी अ, त्याच्याकडे लोक आलेले आपण पाहतो आणि जे आत्मे आहेत त्याच्याकडे आलेले आपल्याला पाहावयास भेटतात. आणि लूक च्या पुस्तकात जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तो जो आहे मार्गाने म्हणजे हायवेज किंवा रोड ह्या याचा साधनाचा उपयोग करून त्या ठिकाणावरून वेगवेगळ्या गावातून तो प्रभू येशू ख्रिस्त जात होता. आणि अशीच एक घटना ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शोमरोन आणि गालील या गावातून या प्रांतातून बाहेर निघाल्यानंतर तो जो आहे यरिहो ह्या गावाच्या तो जवळ आलेला आहे आणि यरिहो गावाच्या जवळ येत असताना त्या ठिकाणी दोन ज्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. सर्वप्रथम जी घटना घडली ती म्हणजे यरिहोच्या जवळ आल्यानंतर ज्यावेळेस तो वेशीवरती होता किंवा त्याच्या जवळ होता, त्या ठिकाणी आपल्याला ठाऊक आहे की तो एका आंधळ्याला जे आहे तो दृष्टी तो देतो. आंधळ्याला तो त्याच्या विश्वासाने आंधळ्याची जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार तो त्याला स्पर्श करून काय करतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याला तो दृष्टी देण्याचं त्या ठिकाणी कार्य तो करताना आपल्याला पाहावयास भेटतं. आणि त्या आंधळ्याला दृष्टी भेटल्यानंतर आपल्याला ठाऊक आहे की शेवटी तो त्याची स्तुती करताना देखील आपल्याला पाहावयास भेटतं. परंतु जर आपण लूक याचा 19वा अध्याय आणि त्याच्या जर 1 ते 10 वचनामध्ये पाहिलं तर ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आता यरिहो शहरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की यरिहो शहर जे आहे अतिशय प्रसिद्ध असं शहर आहे आणि यहोशुआच्या पुस्तकामध्ये त्याच्या ग्रंथामध्ये आपल्याला ठाऊक आहे की त्या शहरासोबत काय झालं होतं आणि शापित असं ते शहर होतं. परंतु ज्याप्रमाणे मी ऐकलंय वेगवेगळ्या भक्तांच्या द्वारे की येशू ख्रिस्ताच्या समयामध्ये हे शहर जे होतं ते पर्यटनासाठी प्रचलित असं ते शहर होतं आणि त्या शहरामधून आता प्रभू येशू ख्रिस्त जो आहे वर यरुशलेमेकडे तो जात होता. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की जक्कै नावाचा जो आहे तो एक व्यक्ती त्या ठिकाणी त्या शहरामध्ये तो राहत होता आणि त्या जक्कयाविषयी जे आहे 4 वचनामध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि त्यानंतर खाली जे आहे प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे त्या जक्कयाचं परिवर्तन करतो याच्याविषयी देखील सांगण्यात आलेलं आहे. आपण सर्वप्रथम त्याचा 19वा अध्याय आणि 1 ते 10 वचन आपण सर्वप्रथम वाचूया. मी तुमच्यासाठी वाचतो. माझ्या इथं असं लिहिलंय, येशू जक्कयाच्या घरी जातो आणि तो यरिहोत येऊन त्यामधून जात होता तेव्हा पहा जक्कय नावाचा कोणी माणूस होता. तो तर जकातदारांचा प्रमुख होता आणि तो धनवान होता आणि येशू कोण आहे हे पावायचा तो प्रयत्न करीत होता, परंतु दाटीमुळे त्याचे चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावून त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण तो त्या वाटेने जाणार होता. आणि येशू त्या ठिकाणी आला तेव्हा तो वर पाहून त्याला म्हणाला, जक्कई लवकर खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे. मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार केला. तेव्हा हे सर्व पाहून तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. ते म्हणाले, तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. पण जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू, पहा मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रच देतो आणि जर मी कुबडाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत देतो. तेव्हा येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण मिळाले आहे, कारण हाही अब्रामाचा मुलगा आहे. कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावायला व तारावायला आलेला आहे. प्रभू ही सर्व वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आपण वाचले या ठिकाणी की जक्कई नावाचा जो आहे तो एक व्यक्ती त्या गावामध्ये आहे, त्या शहरामध्ये आहे आणि त्याच्याविषयी स्पष्ट लिहिलेलं आहे की तो
जो माणूस आहे, तो जो कोणी एक माणूस आहे, तो जकातदारांचा तो तो प्रमुख आहे. आणि दुसरी गोष्ट अशी लिहिलेली आहे की तो धनवान देखील आहे. आपण वारंवार वाचतो पवित्र शास्त्रामध्ये किंवा ह्याच लुकाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की जकातदार यांच्याविषयी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चांगली साक्ष त्या ठिकाणी नव्हती. जे गोर गरीब लोक होते ते कंटिन्युअसली जे आहे जकातदारांचा जो आहे ते द्वेष करताना देखील आपल्याला वाचायला या ठिकाणी भेटतं. कारण की जर आपण याचं 7वं वचन जर का पाहिलं तर त्या ठिकाणी काय लिहिलं, तो पापी माणसांच्या घरी उतरायला गेलेला आहे. आणि आपण जर का 2 ठिकाणी जर का पाहिलं, 5वा अध्याय, लूक 5वा अध्याय आणि 30वं वचन, त्या ठिकाणी जो आहे मत्त्याचं जे आहे पाचारण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी घरी जेवणावळ केलेली आहे. आपल्याला ठाऊक आहे की मत्ते देखील काय आहे, तो जकातदार होता आणि त्या ठिकाणी देखील लोकांनी काय केलेलं आहे, कुरकुर केली. आणि त्या ठिकाणी एक जोड शब्द आलाय, तुम्ही जकातदार व पापी यांच्या बरोबर का खाता व पिता. ज्या ज्या वेळेस जकातदार हा शब्द येतो त्या त्यावेळेस पापी हा जोड शब्द त्याच्यासोबत येतो. याचा सांगायचा उद्देश असा आहे की जे जकातदार होते ते त्या ठिकाणी गोरगरीब लोकांना ते लुबडायचं ते काम करत होते. त्यांना जेवढं सांगितलं आहे त्याच्यापेक्षा ते जास्त ते घेत होते. जकात जो आहे त्यांच्याकडून घेत होते. कारण जर आपण लुकाचा 3रा अध्याय आणि जर त्याचं 13वं वचन त्या ठिकाणी पाहिलं तर योहान ज्यावेळेस बाप्तिस्मा करत होता लोकांचा, त्यावेळेस त्या ठिकाणी जकातदार देखील बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेले होते. आणि ते बाप्तिस्मा घेत असताना ते योहानाला विचारत होते, हे गुरु आम्ही काय करावे. आणि त्यावेळेस तो स्पष्ट त्यांना सांगतो, त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला जे नेमलेले आहेत त्याहून काही अधिक घेऊ नका. जे नेमलेलं आहे, जे ठरवलेलं आहे, समजा जर 1 रुपया ठरवलेला असेल तर तो तुम्ही तो 1 रुपया घ्यावा. परंतु जे जकातदार होते ते लोकांकडून जास्त प्रमाणात जात जुलूम करून ते काय करत होते, ते मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. आणि अशाच प्रकारे हा जो जकातदार आहे तो नक्कीच तो जक्कई जो आहे तो श्रीमंत झालेला असावा लोकांकडून लुबाडून. परंतु या ठिकाणी त्याच्या जीवनात जो कायापालट झाला, जो बदल झाला, तो महत्वपूर्ण जो भाग आहे ह्याच्यामध्ये आहे. हा जो अध्याय आहे, हे जे 1 ते 10 वचनं आहेत, हे महत्वपूर्ण आहेत आपल्या जीवनासाठी देखील. कारण की तो जरी धनवान होता परंतु तो त्याच्या अंतःकरणाने तो या ठिकाणी लीन झालेला आपल्याला पुढच्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास भेटतं. कदाचित प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शोमरोन आणि गालिलामधून येत होता, ज्यावेळेस तो त्या 10 कुष्ठरोग्यांना त्यांनी बरं केलं, वेगवेगळी कार्य त्यांनी केले, कदाचित ह्या जो जक्कई आहे त्यांनी ते ऐकलेला असावं आणि त्याचाच परिणाम त्याच्या हृदयावरती तो झालेला होता. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या गावातून तो चालला होता, त्या शहरातून तो चालला होता, त्यावेळेस त्याच्या मनातून इच्छा निर्माण झाली की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो कसा आहे, तो कसा दिसतो, हे पाहण्याची त्याची काय झाली, त्याची इच्छा त्याची निर्माण झाली. कारण की आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला त्या काळामध्ये वेगवेगळी नावं देण्यात आली होती. कोणी गुरुजी म्हणत होतं, कोणी प्रभू म्हणत होतं, कोणी देवाचा पुत्र म्हणत होतं. असे वेगवेगळे जे आहेत प्रभू येशू ख्रिस्ताला नावं दिलेले होते. आणि कदाचित त्या नावांमुळे तो कन्फ्युज झालेला असावा आणि प्रभूला पाहण्याची इच्छा त्यांनी त्याच्या अंतःकरणामध्ये आलेली असावी. आणि आपण पाहतो तो शरीराने त्याची जी हाईट होती, या ठिकाणी लिहिले की जो ठेंगणा होता तो बुटका होता, त्याची इतकी हाईट नव्हती. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस केली होती त्यावेळेस पासून प्रभू येशू ख्रिस्तासोबत जो आहे त्याचे शिष्य लोक आणि इतर ज्या गावातील लोक आहेत त्यांचा देखील जमाव, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमाव प्रभू सोबत होता. आणि त्या जमावामुळे काय झालं होतं, त्याला प्रभूला पाहावयास भेटत नव्हतं. आणि त्याचाच प्रयत्न पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, त्या उमराच्या झाडावरती तो चढलेला आपण पाहतो. उमराच्या झाडाविषयी जर सांगायचं झालं, प्रिय बंधू आणि बहिणींनो, आम्ही लहानपणापासून उमराचं झाड पाहिलं. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी आमच्या घराच्या समोरच उमराचं झाड होतं. चिकट असं म्हणजे घसरतं त्या झाडावरती चढत असताना. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस त्या झाडाला उमरं वगैरे लागलेल्या असतात त्यावेळेस मुंगळे देखील त्या झाडावरती मोठमोठे मुंगळे असतात. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. अशा कठीण अशा झाडावरती तो चढला
चढण्याचं कारण एकच होतं की त्याच्या हृदयातून ती इच्छा निर्माण झालेली होती. आणि तो त्या झाडावर चढला. त्या झाडावरती चढून त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं आणि प्रभूला तो झाडावर चढलेला होता हे माहिती होतं. म्हणून प्रभू काय करतो, पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं नाव घेऊन त्याला तो हाक मारतो. खरोखर आपला प्रभू आपल्याला देखील काय करतो, आपलं नाव घेऊन हाक मारतो. परंतु सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपण आपल्या शरीराचा विचार न करता आपण आपल्या अंतःकरणाचा विचार करून, अंतःकरण शुद्ध ठेवून, अंतःकरणातून इच्छा धरून प्रभूला पाहण्याची गरज आहे, त्याला शोधण्याची त्याची गरज आहे. आणि ह्या संपूर्ण भागात आपल्याला शिकायला भेटतं की जक्कयाने त्याच्या शरीराचा कुठलाही विचार नाही केला, त्याने त्याच्या हृदयाचाच विचार केला आणि त्याने त्याची इच्छा दाखवून प्रभूला पाहिलं आणि प्रभूने त्याचं हृदय ओळखलं. आणि म्हणून प्रभू गावात ज्यावेळेस आला, शहरात आला, ज्यावेळेस त्या झाडापाशी आला, त्यावेळेस त्या प्रभूला कोणी सांगितलं नाही की एक मनुष्य आहे आणि तो झाडावरती चढला आहे. आपल्या प्रभूला सर्व आपली जी परिस्थिती आहे, आपली स्थिती आहे, ठाऊक आहे. आणि तो नम्र झाला. तो त्या ठिकाणी त्या झाडावरती चढून प्रभूला त्यांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी प्रभूनी त्याला आवाज देऊन खाली उतरवलं. आणि प्रभू डायरेक्ट काय म्हणतो त्याला की आज मला तुझ्या घरी राहायचं आहे, मला तुझ्या घरी राहिलं पाहिजे. त्यांनी प्रभूने देखील इच्छा निर्माण केली, इच्छा दाखवली. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्यांनी जो आहे जक्कई त्यांनी आनंदाने प्रभूचा स्वीकार केला. संपूर्ण भाग पाहिला तर त्यानंतर प्रभूनी ज्यावेळेस त्याला पाहिलं त्यावेळेस त्यांनी लगेच त्याचा जो आहे अंतःकरण खोललं, घराचा दरवाजा देखील खोलला. आणि त्यानंतर त्यांनी जे काही लोकांकडून लुबाडलं होतं, जे घेतलं होतं, ते त्यांनी काय केलं, संपूर्ण त्यांनी परत त्यांनी दिलं. या ठिकाणी आपण पाहतो की ह्या अध्यायाचा मुख्य उद्देश आहे की प्रभूला आपल्या पश्चातापी अंतःकरण गरजेचं आहे. तसंच दुसरा भाग जर का पाहिला तर आपला जो विश्वास आहे तो कृतिशील विश्वास असणं देखील गरजेचं आहे. कारण की आपण 8व्या वचन जर का पाहिलं तर त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याचं तारण झालं, आपण असं म्हणू शकतो त्याचं तारण झालं, त्यावेळेस लगेचच त्यांनी काय केलं, त्यांनी जे काही घेतलं होतं त्यांनी ते लोकांना परत देण्याचा त्यांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि ते देखील चौपट देण्याचा निर्णय घेतला. कारण की तो वळला त्या ठिकाणी, तो जे पाप करत होता, ज्या पापामध्ये होता त्या ठिकाणावरून तो वळलेला आपल्याला पाहावयास भेटतं. अशाच प्रकारे जर का आपण पाहिलं तर त्यानंतर देवाने त्याचं तारण केलं आणि त्याला आपल्या जवळ घेतलेलं आपल्याला बघावयास भेटतं. या ठिकाणी त्यांनी त्याच्या शरीराचा विचार नाही केला. आपण देखील आपल्या शरीराचा विचार न करता आपल्यामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, प्रभू मनुष्याचं शरीर पाहत नाही, प्रभू मनुष्याचं अंतःकरण पाहतो. आणि एका व्यक्तीसाठी प्रभू त्या यरिहो शहरामध्ये आला होता. त्याच प्रकारे आपल्यासाठी देखील प्रभू ह्या जगामध्ये आला, असा विश्वास धरणं आपल्याला गरजेचं आहे. आपण पहिलं 1 तिमोथी आणि त्याचा जर 1:15 त्या ठिकाणी पौल स्पष्ट रूपाने लिहितो. मी वाचतो तुमच्यासाठी ते वचन. या ठिकाणी तो स्पष्ट लिहितो की ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकारण्यास योग्य आहे. ही गोष्ट विश्वसनीय आहे की आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो पाप्यास तारायला जगात आलेला आहे. कारण की जर आपण याचं 10वं वचन पाहिलं, 19:10 पाहिलं, त्या ठिकाणी असं लिहिले, कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधा व्हायला व तारावायला आलेला आहे. त्याच प्रकारे आपण जर 5 लूक याचा 5वा अध्याय 32वा वचन पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिले, तर पाप्यास पश्चातापासाठी बोलवायला प्रभू आलेला आहे. त्यानंतर आपण जर 9:56 वाचलं, लूक मध्येच 9:56, कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या जीवाचा नाश करायला आला नाही तर त्यांना तारायला तो आलेला आहे. आणि हे सर्व वचन हे आपल्याला दाखवतात की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला, त्याचा जो मुख्य उद्देश होता ह्या जगामध्ये येण्याचा तो एक मात्र होता की जे हरवलेले आहेत त्यांना शोधायला, जे पापामध्ये आहे त्यांना त्या पापातून बाहेर काढायला, त्यांचा पश्चाताप
पश्चातापी अंतःकरण स्वतःकडे घेण्यासाठी आलेला आहे. त्यानंतर ज्या लोकांचा नाश होत आहे त्या लोकांना अविनाशी जीवन देण्यासाठी, म्हणजे जे सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो आलेला आहे. तारण करायला प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. आपण पाहतो की इतका महान प्रभू आपल्याला त्या त्या पित्याने दिलेला आहे की तो त्याचा परमप्रिय पुत्र होता आणि तो त्यांनी स्वतःसाठी न ठेवता आपल्यासारख्या पापी लोकांसाठी दिलेला आहे. पौल या ठिकाणी काय म्हणतो की जो जो ख्रिस्त ह्या जगात आला, पाप्यांना तारावायला ह्या जगात आला, त्याच्यामध्ये तर मी पहिला आहे. आपण सदैव जे पापी लोकांची जी रांग आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःला प्रथम ठेवणं गरजेचं आहे. आपण जर का म्हटलो की मी खूप पवित्र आहे, मी कोणतंही पाप करत नाही, असं जर आपण म्हणत असू तर ते कदाचित ते चुकीचं देखील ठरू शकतं. कारण की मनुष्य या नात्याने आपण या जगामध्ये जीवन जगत असताना कुठे ना कुठे चुकून आपल्या हाताने, आपल्या कामावर असू दे, आपल्या घरामध्ये असू दे, आपण रोडवरती जात असताना चूक घडती. मनुष्य या नात्याने आपल्याकडून चूक घडती. ती चूक म्हणजेच काय आहे की ते पाप आहे. परंतु प्रभू आपल्याला त्या पापातूनच मुक्त करायला आलेला आहे. जरी आपण चूक केली तर आपण त्याचा पश्चाताप करणं गरजेचं आहे. जसं जक्कयाचं नाव आपण जर का पाहिलं तर मी असं ऐकले, जक्कयाच्या नावाचा अर्थ जो आहे शुद्ध आणि निर्दोष असा त्याच्या नावाचा तो अर्थ आहे. कदाचित त्याला असं वाटत असेल की मी माझ्या नावाला साजेसं जीवन जगत नाहीये आणि ते ओझं जे आहे त्याच्या अंतःकरणावरती ते होतं आणि म्हणून त्यांनी त्याच्या नावाला साजेसं जीवन जगण्यासाठी जो त्याने जे पाप केले होते, जे लुबाडलं होतं ते सगळं सोडलं. त्याच्यापासून त्यांनी वळला, त्याने तो पश्चाताप केला, त्याने आपल्या प्रभूला घरात येण्यासाठी घरात येऊ दिलं आणि जे कार्य आहे प्रभूला करण्याची त्यांनी ते काय दिली, संधी दिली. आपल्याला देखील आज आपण ह्या जक्क्याकडून शिकू शकतो की आपलं जे हृदय आहे आपल्याला प्रभूला देण्याची गरज आहे. जे कार्य प्रभूला आपल्याकडून करायचं आहे ते करण्याची संधी प्रभूला देण्याची गरज आहे. आपण जर का म्हटलं की नाही मीच करणार आणि मीच सर्व करणार तर ते तसं होणार नाही. आपलं जे आहे अंतःकरण प्रभूला देणं गरजेचं आहे. आपल्या शरीरात जरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील परंतु ते प्रॉब्लेम्स काय करतो प्रभू दूर करतो आणि त्याची जी सेवा करण्याची संधी देतो ती आपण करणं गरजेचं आहे. कारण की 15 लूक 15 याचा 7वा अध्याय जर का पाहिला, मी तुम्हाला सांगतो त्याचप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 न्यायी माणसांमुळे जो आनंद होतो त्यापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्यामुळे आकाशामध्ये अधिक आनंद होईल. आपण या ठिकाणी पाहतो की हरवलेल्या मेंढराचा दाखला आहे. ज्या प्रकारे ते लोक परुषी लोक जे शास्त्री कुरकुर करत होते त्यांना दाखला देण्यासाठी प्रभूंनी काय केलं, ते एक हरवलेल्या मेंढराचा दाखला त्यांना दिला की जर 100 मेंढरातला एक जरी मेंढरू हरवलं आणि प्रभू सांगतो की जर 100 लोक असतील त्यामध्ये 99 जर न्यायी असतील, न्यायी माणसांमुळे जो आनंद होणार नाही, पण त्यातला एक जो आहे पश्चातापी मनुष्य जो खरोखर अंतःकरणापासून पश्चाताप करतो आणि त्या एका मनुष्याला शोधण्यासाठीच काय आहे प्रभू आलेला होता या जगामध्ये. त्या प्रकारे जक्क्याला भेटण्यासाठी प्रभू त्या यरीहो शहरामधून गेला, त्याच प्रकारे आपल्याला देखील भेटण्यासाठी प्रभू या भूतलावरती आलेला होता. हा जो जो विश्वास आहे तो आपला दृढ असणं गरजेचं आहे आणि क्रिया वाचून जशी त्यांनी क्रिया केली त्या क्रिया वाचून आपला विश्वास जो आहे तो निष्फळ आहे. आपल्याला क्रिया करणं देखील गरजेचं आहे. ज्या प्रकारे याकोबाचा 2रा अध्याय त्या ठिकाणी जे 2 उदाहरणं आपल्याला दिलेले आहे, कार्यकारी विश्वासाची उदाहरणे त्या ठिकाणी अब्राहम आणि जो राहाब कसबीन या दोघांचे जे आहे उदाहरणं दिलेले आहेत. त्या उदाहरणावरून देखील आपण शिकू शकतो की ज्या प्रकारे त्यांनी त्याग केला त्या प्रकारे आपण जगातील गोष्टींचा ज्या गरजेच्या नाहीयेत त्यांचा त्याग करूयात आणि आपलं जे जीवन जे आहे देवासाठी आपण समर्पित आपण करूयात.